नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे सरकारची. तर आता महायुतीचा विजय झाला आहे तेव्हापासून सरकार नवीन नवीन अपडेट काढत आहे आणि नवीन नवीन माहिती देत आहे. तर आता जसं की सगळ्या महिलांना एकच प्रश्न आहे की महायुतीचा तर विजय आला, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून स्टार्ट होणार आहेत. तर एकनाथ शिंदे यांनी याच्याबद्दल मोठी घोषणा केली आहे. याच्याबद्दल ते स्पष्टच बोलले आहेत. ते आपण जाणून घेऊयात पुढच्या माहितीमध्ये. तर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावर स्पष्ट झालं आहे. तर आता जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सादर केली आणि या योजनेच्या तातडीने लागू करण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपये दर महिन्याला जमा झाले आहेत. पण त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे 5 हप्ते आले आहेत. तर त्या 5 हप्त्यामध्ये महिलांना 7500 रुपये टोटल आतापर्यंत मिळाले आहेत आणि महिलांच्या खात्यात ते जमा झाले आहेत. जसं की लाडकी बहीण योजना स्टार्ट झाली तेव्हापासून आतापर्यंत 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर त्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणतात, दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत आणि महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील. किती? 2100 रुपये वाढवले जातील. हे मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. त्यांनी तसं स्पष्ट व्यक्त केलं होतं की जर महायुती सरकार आलं तर आपण 2100 रुपये त्यांना देणार आहोत महिलांना. तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत 288 पैकी 235, 288 पैकी त्यांना 235 जागा प्राप्त झाल्या आहेत. तर लवकरच महायुती सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार ही प्रतीक्षा पात्र महिलांसाठी आहे. तर तसेच आगामी हप्त्यामध्ये 1500 रुपये जाणार की 2100 रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच्यावर भाष्य केलं आहे. आता महिलांना प्रश्न पडला होता की जे म्हटले होते की 1500 रुपये चालू होते ते आता 2100 रुपये कधीपासून स्टार्ट होणार आणि खरंच सरकार देणार आहे का? तर हो, मुख्यमंत्र्यांनी हे न्यूजमध्ये कन्फर्म केलं आहे की 1500 रुपये 2100 रुपये सगळ्या महिलांना मिळणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरनं 2100 रुपये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये होतील. तर ठरल्याप्रमाणे जे सांगितलं होतं ते आता पूर्ण करणार आहेत असं त्यांचं स्पष्ट त्यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे आणि बहीण लाडकी आणि विरोधकाच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती झाली आहे असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले त्या सभेमध्ये, तर शिवसेनेच्या शिंदे गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिलांना, कार्यकर्त्यांना व काही सामान्य महिलांशी बातचीत केली. त्यावेळी महिलांना संबंधित एकनाथ शिंदे म्हणाले की आता तुम्हाला ठरल्याप्रमाणे 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जाणार. तर आम्ही त्याचाही निर्णय घेत आहोत. तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घेतला तो अतिशय यशस्वी ठरला आहे आणि आता आम्हाला खूप मोठा विजय मिळाला आहे. मात्र मला पत्रकार नेहमीच विचारायचे, असं ते म्हटलं की मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येणार. तर त्यावेळी ते म्हणायचे की आम्हाला बहुमत मिळेल, परंतु तुम्ही आम्हाला बहुमतापेक्षा जास्त जागा दिल्या आहेत. तर असं एकनाथ शिंदे महिलांना म्हटले आहेत. तर मी म्हणायचो आम्हाला थॅम्पिंग मेजॉरिटी मिळेल, परंतु तुम्ही तर विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकलं आहे असं त्यांनी स्पष्ट तिथं महिलांना म्हटलं आहे की आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त बहुमत, जास्त जागा मिळाल्या आहेत असं त्यांचं स्पष्ट वक्तव्य होतं. तर लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. तर एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींना राज्यात इतिहास घडवला आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशी काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान त्यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशा घोषणा दिल्या आणि एकनाथ शिंदे पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री झालेच पाहिजे. महिलांचा आशीर्वाद असणार, एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार असं त्यांनी घोषणा केला. इडापेडा टळू दे आणि लाडक्या भावाचं राज्य येऊ दे अशी घोषणा शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या होत्या. म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महिलांशी संपर्क साधला तेव्हा संबोधित केलं की तेव्हा त्यांना लक्षात आलं की हे आपल्याला
मुख्यमंत्री हेच पाहिजे, त्यांना आपला लाडका भाऊच सध्या मुख्यमंत्री पदावर पाहिजे. तर अशा घोषणा, अशा जल्लोष तिथे चालू होता त्यावेळी. आणि एकनाथ शिंदेनी स्पष्टच केलं की महिलांसाठी जे 1500 रुपये होते ते आता 2100 रुपये लवकरच वाढून खात्यात जमा चालू होणार आहेत. प्रति महिना महिलांना पैसे मिळणार आहेत. अशी ही अपडेट आहे आत्ताची. आणि आणखी सरकार नवीन नवीन अपडेट काढत राहील लाडक्या बहिणींसाठी. ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल. धन्यवाद.